हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या स्वयंपाकात मी बनवत आहे गोबीची भाजी। त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि गोबीचे असे तुकडे करून, जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही, असे मीडियम साईजचे मी गोबीचे तुकडे करून घेते। आता मी गोबीचे तुकडे करून झाले की मी ही गोबी चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पाणी टाकून आणि गोबी चांगली स्वच्छ धुवून घेते। त्यात ही गोबी जे मी पाणी गरम करायला ठेवले कढईत, त्यात गोबी फुल गोबी मी ही आता पाण्यात वाफायला टाकते। साईड बाय साईड मी भाजीची तयारी, जशी की आपल्याला टोमॅटो लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, तो टोमॅटो धुवून घेतला, कोथिंबीर धुवून घेतली। आता मी हे भाजीची जे लागणार आपलं साहित्य आहे त्याची कटिंग करून ठेवते, म्हणजे पोळ्या झाल्या की आपल्याला लगेच भाजीला फोडणी देता येईल। तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता गोबी आपली चांगली पाण्यात वाफळते आहे। गोबीला आता होण्यासाठी वेळ लागेल, तोपर्यंत मी आता काय करते, पटापट अशा पोळ्या करून घेते। मी स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधीच कणिक मळून ठेवत असते, म्हणजे कसं भाजीला फोडणी देईपर्यंत, भाजीची तयारी आणि भाजीला फोडणी देईपर्यंत पीठ चांगलं असं भिजतं। आणि पीठ चांगलं भिजलं की आपल्या पोळ्यासुद्धा छान अशा लुसलुशीत मऊशीत येतात। एक साईडला आपल्या पोळ्या होत आहे आणि एक साईडला गोबीची भाजी पण आपली वाफळून होते। गोबीला आपण जर डायरेक्ट फोडणी दिली तर गोबीचा असा वास येतो, तो वास मला आवडत नाही। त्यामुळे मी फोडणी द्यायच्या आधी गोबीला असे गरम पाण्यामध्ये वाफवून घेते, म्हणजे 50-60% शिजूनच घेते मी गोबी, आणि नंतर फोडणी दिल्याच्या नंतर भाजीमध्ये 50% गोबी मी जी उर्वरित कच्ची राहिलेली गोबी आहे ती मी भाजीमध्ये शिजवणार। पोळ्या मी करते एक साईडला गोबी होऊ लागली। गोबी आता माझी वाफळ, म्हणजे 50% ती गोबी आता शिजत आली आहे, तर मी तो गॅस बंद केला। आता एक शेवटची पोळी बाकी होती, त्यामुळे म्हटलं आता पोळी पोळून घेते, नंतर भाजीला फोडणी दिली जाईल। माझी शेवटची पोळी पोळ्या झाल्या मी लगेच ओट्यावरचा पसारा आवरून घेते, कारण माझं किचन ओटा खूप छोटा आहे। जास्त ओट्यावर गर्दी झाली की मग काम पण सुचत नाही। घासायचे भांडे सिंकमध्ये, अशा प्रकारे माझ्या ह्या पोळ्या करून रेडी झाल्या। माझ्या पोळ्या रेडी आहे। आता भाजीसाठी मला शेंगदाण्याचा कूट पाहिजे होता, म्हणून मी हे शेंगदाणे बारीक गॅसवर तव्यावर टाकून दिले भाजण्यासाठी। सगळं शेंगदाण्याचा कूट करून ठेवते, आज नव्हता म्हणून भाजायला टाकले। आणि आता ही गोबी मी पाण्यातून काढून घेते। साईड बाय साईड शेंगदाण्याला पण हलवत राहील, म्हणजे ते करपायला नको। पाणी ओतून दिलं, परत कढई गरम करायला ठेवलं, आपलं पाणी जळू दिलं। कढई पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्यात मी 2 पळ्या तेल ॲड करते।
तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी तडतडली त्यात मी टोमॅटो टाकला. हात तेलात टोमॅटो मी चांगला परतून घेणार. टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत. शेंगदाणे पण काढून घेते. गरम तव्यावरती थंड करायचं टोमॅटो झाला. त्यात मी मसाले ॲड करणार. मसाल्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा अंबारी मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद. मसाले एकदम कमी फ्लेमवर मी तेलात तळून घेणार. त्यानंतर गोबी ॲड करणार. ती गोबी मी 5 मिनिटे या मसाल्यामध्ये चांगली परतून घेणार. गोबी चांगली परतली, तेल सुटलं की त्यात मी कोथिंबीर ॲड करते. कोथिंबीर ॲड केली. गरजेपुरतं पाणी. आपल्याला जेवढे भाजी लागेल घरात तेवढा पाणी ॲड केलं आणि गॅसची फ्लेम हाय केली. चवीपुरतं मीठ. आता भाजीला चांगली उकळी येईल तोपर्यंत मी हे शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते. माझं किचन खूप छोटं आहे. त्या किचनमध्ये असं मिक्सरसाठी असं स्पेसिफिक पॉईंट वगैरे नाही आहे. जेव्हा मला मिक्सर वापरायचं तेव्हा मला त्याच्यावरती घेऊन किचन ओट्यावर घेऊन वापरावा लागतो. मी शेंगदाणे छान बारीक करून घेतले. मिक्सरचं काम झालं. आता मिक्सर उचलून ठेवून भाजीला फोडणी आली, भाजीला उकळी आली की त्यात मी शेंगदाण्याचं कूट ॲड करणार. आपल्याला जसं गरज असेल तसं घट्ट पातळ बघून आपण तो शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा. थोडासा कमी वाटत होता म्हणून मी त्याच्यात अजून थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड केला. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत ही भाजी मी 5 मिनिटं उकळू देणार. म्हणजे आपली गोबी पण शिजते. भाजीला उकळी येते तोपर्यंत कोथिंबीर निवडायला घेतली होती. अशी ही आपली भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.